विवाहित विजयने एका विधवेशी अनैसर्गिक संबंध का ठेवले? अलीकडे वारंवार माझ्या मनात येतं की माणसाला त्याच्या कर्माची फळं या जन्मातच भोगावी लागतात. सध्या माझी मुलगी साक्षी हिची मैत्री तिच्या रमण नामक सहकार्याशी फारच वाढली आहे. रमण विवाहित आहे हे माझ्या काळजीचं कारण आहे. साक्षी एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर आहे. रमण सिनियर मॅनेजर आहे. साक्षी पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. बँकेतही तिच्या हुशारीचं कौतुक होतं. पण रमणबरोबर तिची जवळीक वाढते हे मला खटकत होतं. खरं तर मला मनातून फार भीती वाटत होती. माझी पत्नी शोभा आमच्या मुलाकडं US ला गेली होती. तिला तिथं असं काही कळवणं योग्य नव्हतं. जे काही करायचं होतं तो निर्णय घ्यायचा होता. तो मलाच घ्यायचा होता. आज माझा भूतकाळ मला वाकुल्या दाखवत माझ्यासमोर उभा होता. मुझफ्फरनगरला मी नव्यानंच बदलून गेलो होतो. बिराड अजून दिल्लीतच होतं. शोभाला दुसरं बाळ होऊ घातलेलं. पहिला मुलगाही अजून तसा लहानच होता. इथं मी जेमतेम 2च वर्ष काढणार होतो. त्यामुळे बिराड मांडायचा विचार नव्हता. बँकेला जवळ असं एक छोटंसं घर भाड्यानं घेतलं होतं. शेजारी एक कुटुंब राहत होतं. एक तरुण स्त्री आणि तिची 2 मुलं. बहुधा जुळी असावीत. 3री 4थी शिकत असावीत. बँकेत काम करणाऱ्या रमेशकडून समजलं होतं की ती स्त्री विधवा आहे. तिचा नवराही बँकेतच होता. काही वर्षापूर्वी तो वारला होता. बँकेनं त्याच्या पत्नीला नोकरीवर ठेवून घेतलं होतं. मधल्या काळात ती सासऱ्याच्या लोकांबरोबर राहत होती. पण आता तिनं तिथं स्वतंत्र बिराड केलं होतं. विजय सर सांभाळून राहा, बाई एकदम चालू आहे, रमेशनं मला सांगितलं होतं. रमेश तिला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता हे मला बँकेतल्याच एका कर्मचाऱ्याने सांगितलं होतं. तिनं त्याची डाळ शिजू दिली नव्हती. म्हणताना रमेश तिच्याबद्दल इथं तिथं वाईट बोलत होता. सौजन्याचा गुण तर आम्हाला वारसा हक्कानं मिळाला होता. शेजाऱ्यांशी प्रेमानं वागा, त्यांना मदत करा, ही आम्ही लहानपणापासून ऐकलेली शिकवण आहे. शेजारी एखादी तरुण देखणी स्त्री असते तेव्हा तर आम्ही पुरुष मंडळी अधिकच सौजन्यानं वागतो. मी त्या दिवशी ऑफिसातून परतलो तेव्हा ती तिच्या घराच्या पायऱ्यावर बसून होती. तुम्ही इथं का बसला आहात? मी विचारलं. सर काय झालं? म्हणजे माझी किल्ली हरवली. मुलं येतीलच आता. त्यांच्याकडे असते दुसरी किल्ली. तोवर इथं बसून वाट बघते त्यांची, ती कशी बशी बोलली. तुम्ही काळजी करू नका, माझ्या घरात या. म्हणजे माझ्या घरात येऊन बसा. मी किल्ली बनवणाऱ्याला घेऊन येतो. मी इथंच थांबते. तुम्ही किल्लीचं बघा. ठीक आहे. थोड्याच वेळात रसिकाचं घर उघडलेलं होतं आणि मी आत सोफ्यावर बसून तिच्या हातचा चहा घेत होतो. 10 मिनिटातच तिची मुलंही आली. मुलं समजूतदार आणि गोड होती. थोड्याच वेळात माझी त्यांची छान बट्टी जमली. माझ्या मुलालाही कधी एवढा वेळ दिला नसेल जेवढा मी निखिल आणि अखिलसाठी देत होतो. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं, त्यांचा अभ्यास घेणं, रविवारी त्यांना फिरायला नेणं, हे अगदी सहज आणि मजेत सुरू होतं. मी तिला हक्कानं एकेरी नावानं संबोधू लागलो होतो. तिनं त्यावर कधी आक्षेपही घेतला नव्हता. प्रत्येक गोष्टीत ती माझा सल्ला घ्यायची. शाळेच्या पिकनिकला तिनं मुलांना पाठवलं होतं, ते माझ्याच सल्ल्यावरून. बँकेत 2 दिवसाचा स्ट्राईक होता. आम्ही घरीच होतो. नेहमीच सुट्टीच्या दिवशी मी रसिकाच्या घरी जेवायला जात असे. पण आज मुलं घरी नव्हती. ती शाळेच्या पिकनिकला गेली होती. दारात उभं राहून मी विचारलं, आत येऊ शकतो का? विजय सर, तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली? आम्ही दोघं जेवलो. मला जाणवलं आज रसिका जरा बेचैन वाटते. तिनं मागचं आवरलं. मग आम्ही दोघं TV बघत बसलो. रसिकाला मी विचारलं, बरं नाही का? डोकं दुखतंय सकाळपासून, ती उत्तरली. मी तिच्या जवळ सोफ्यावर जाऊन बसलो आणि हलक्या हातानं तिचं कपाळ चेपायला लागलो. कपाळ दाबता दाबता माझे हात तिच्या कानशिलावरून खांद्यावर आले. तिनं डोळे मिटून घेतले होते. दोघांच्याही शरीराची थरथर एकमेकांना जाणवत होती. त्यानंतर तिनं डोळे उघडले नाहीत. आम्ही एकमेकांच्या जवळ जवळ येत गेलो. संकोच वाटत नव्हता.
उलट जणू दोघांच्या देहांना याच जवळीकीची आस होती असं वाटत होतं. मनानं मनाची, देहानं देहाची भाषा समजून घेतली होती. डोळे उघडू नकोस, आज मी तुझ्या डोळ्यात मुक्कामाला आहे, मी तिच्या कानात हळूवार बोललो. किती वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो कुणास ठाऊक. तिच्यापासून दूर होत मी म्हटलं, रागावली नाहीस ना माझ्यावर? मला स्वतःचाच राग येतोय. तुम्ही विवाहित आहात असं घडायला नको होतं. रसिका, शोभाशी माझं लग्न म्हणजे एक तडजोड आहे. आमच्या घरच्यांनी लग्न करून दिलंय आमचं. तेच नातं कसं बसं निभावतोय मी. प्रेमाची जाणीव आज प्रथमच तुझ्या संगतीत झाली आहे. पण लग्न ते लग्नच ना रसिका. सप्तपदी झाली म्हणजे प्रेम निर्माण होतं का? लग्नानंतर नवरा बायकोत सेक्स घडतोच, पण प्रेम नाही निर्माण होत. तुला पश्चाताप होतोय का? विजय, तुम्ही म्हणता त्या प्रेमाचा साक्षात्कार मलाही झाला आहे. प्रेम शक्ती देतं. वासना असेल तर पश्चाताप होतो. माझं लग्न झालं त्या माणसावर मी प्रेम करू शकले नाही. फक्त त्यानं माझं शरीर वापरलं, मनापर्यंत तो पोचलाच नाही. नंतर जे पुरुष जवळ येण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मी जवळ येऊ दिलं नाही. कारण त्यांच्या डोळ्यातली वासना त्यांच्या गलिच्छ विचारांचाच तिटकारा वाटायचा. तुम्ही मात्र मला नेहमीच मानानं वागवलत, माणूस म्हणून वागवलत आणि मी माझं शरीर तुमच्या स्वाधीन केलं. विधवा स्त्रीनं दुसरं लग्न केलं तर आता चालतं समाजाला, पण असे संबंध अनैतिकच ठरतात. मी आज चारित्र्यहीन ठरले आहे. त्यानंतर आम्ही सततच एकमेकांबरोबर रात्री घालवू लागलो. तिची मुलं झोपली की सकाळीच उठायची. आम्ही निर्धास्त होतो. मधून सिनेमा, शॉपिंग, पिकनिक असं छान आयुष्य चाललं होतं. अधूनमधून मी दिल्लीला घरी जात असे. दोन्ही मुलांसाठी भरपूर खाऊ खेळणी घेऊन जायचो. शोभासाठीही साड्या, दागिने, तिच्या आवडीच्या गोष्टी नेत होतो. बघता बघता 2 वर्ष झाली. आता शोभा बदली घेण्यासाठी फारच जीव खात होती. इकडे रसिका आमच्या संबंधांना काहीतरी नाव, नात्यांचा दर्जा मिळावा म्हणून गळ घालत होती आणि मी या 2 बायकांना सांभाळू शकत नव्हतो. रसिकानं जे मला दिलं ते शोभाकडून कधीच मिळालं नव्हतं. पण शोभा माझी कायदेशीर पत्नी होती. त्या नात्याला असणारा सामाजिक सन्मान, नैतिक आधार आणि माझी मुलं हे सर्व रसिका मला देऊ शकत नव्हती. शेवटी मी बदलीसाठी विनंती पत्र पाठवलं. तुम्ही दिल्लीला जाताय. मी रसिकाला पत्ता लागू दिला नव्हता, पण तिला कळलंच. हो, जावं लागणारच ना. मला सांगावं असंही वाटलं नाही. हे बघ रसिका, हे नातं आता आपण संपवूयात. पण तुम्ही तर माझ्यावर प्रेम करत होता. हो, करत होतो. आता नाही करत. तेव्हा मला भान नव्हतं, आता मी भानावर आहे. पण तुम्ही शोभाला घटस्फोट देणार होता, माझ्याशी लग्न करणार होता. मग आता काय झालं? वेडी आहेस तू. 2 बायका कशा करणार मी? आणि शोभाचा दोष काय? काय म्हणून मी घटस्फोट मागणार? पण आता मी काय करू? कशी जगू? कुठं जाऊ? उगीच तमाशे करू नकोस. मी तुझ्यावर बळजबरी केली नाही. जे घडलं होतं ते तुझ्या इच्छेनेच घडलं होतं. ठीक आहे, तुम्ही मला सोडण्याचा निर्णय घेताय तेही बरोबरच आहे. पत्नी, मुलं यांचा तुमच्यावर हक्क आहे. वाईट एवढंच वाटतं की स्पष्ट सांगायचं धाडस नाही. मला कळलं नसतं तर कदाचित तुम्ही मला न सांगताही निघून गेला असता. पण ज्या प्रेमाच्या गोष्टी बोलत होता त्या प्रेमाला एवढीही अपेक्षा नसावी. तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस. एवढा दांभिकपणा मला वापरून घेतलत आणि आता चक्क फेकून देत आहात. हो, वापरलं तुला. काय करून घेशील? आणि तुलाही सुख मिळालंच ना. पुरेपूर पैसे दिलेत ना. किती खर्च केलाय ते विसरलीस का? मी खरं तर फारच खालच्या पातळीवर उतरलो होतो. रसिकानं मला कधीच तिच्यासाठी किंवा मुलांसाठी खर्च करू दिला नव्हता. उलट मीच तिच्याकडे जेवत होतो, चहा फराळ करत होतो. तिच्या एकटेपणाला सोबत करण्याचा मोठेपणा मिरवत होतो. तुम्ही आणि तुमच्यासारख्या पुरुषांनी असाही एकट्या स्त्रीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुम्हाला धडा शिकवणार आहे. मला स्वतःचीच लाज वाटते. इतक्या हीन हलकट माणसावर मी प्रेम केलं, देह अन मन समर्पित केलं. रसिकानं माझ्यावर रेपची केस ठोकली.
ही बातमी कळताच माझ्या घरचे लोक, शोभा आणि तिच्या माहेरची मंडळी सगळीच मुझफ्फरनगरला आली. मी अक्षरशः रडून रडून शोभाची क्षमा मागितली. मला एकच सांगा, जर तुम्ही तिथं नसताना माझे एखाद्या पुरुषाशी असे संबंध झाले असते आणि मी तुमची क्षमा मागितली असती तर तुम्ही मला क्षमा केली असती. मी काही बोलूच शकलो नाही. उत्तर द्या विजय, गप्प बसू नका, शोभा म्हणाली. बहुधा तुम्ही नक्कीच मला क्षमा केली नसती. पुरुष अनैतिक वागला तर स्त्रीनं त्याला क्षमा करावी असं समाजाला वाटतं. पण चुकून कुणा स्त्रीकडून असं घडलं तर लगेच तिला बदफैली व्यभिचारी ठरवून समाज मोकळा होतो. खरंच मला रसिकाचा राग येत नाही, तिरस्कार वाटत नाही. मला तिचं कौतुक वाटतंय आणि दयाही येते. तिला एवढ्या मानहानीला सामोरं जावं लागतंय म्हणून दया येते आणि तिनं दांभिक पुरुषी अहंकाराला आव्हान दिलंय म्हणून कौतुक वाटतंय. मी घाईकुतीला आलो. तू मला क्षमा करणार नाहीस. मी तिच्यासारखी धाडशी नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मुलांची आई म्हणून क्षमा करते आहे, एक पत्नी आणि एक स्त्री म्हणून क्षमा करणार नाही. तुम्ही कायम अपराधीच राहाल. सगळ्या आळीतले लोक रसिकालाच दोष देत होते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या सर्व गुण संपन्न असणाऱ्यावर जळणाऱ्या बायका आणि ज्यांना तिनं कटाक्षानं दूर ठेवलं होतं ते पुरुष अशा वेळी मागे कसे राहणार? एकटी देखणी विधवा स्त्री, तिला कोण आधार देणार? रसिका कोर्टात केस हरली. मी माझे सगळे सोर्सेस वापरून उत्तम वकील दिला, पाण्यासारखा पैसा खर्च केला. माझी समाजात पत होती आणि सामाजिक पाठिंबा होता. रसिकाला कोणाचाच आधार नव्हता. आता तिला तिथे राहणंही शक्य नव्हतं. मुलांनाही फार त्रास झाला होता. तिनं एका रात्रीत शहर सोडलं. त्यापूर्वी ती माझ्याकडे आली होती. माझ्या मूर्खपणाची शिक्षा मला मिळाली. माझ्या मुलांना मात्र विनाकारण त्रास झाला. पण मी त्यांना खूप शिकवेन, मोठं करेन. त्यांना मानानं जगता येईल एवढं मी नक्कीच करेन. पण एकच सांगते, तुमच्या या नीच हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका. कुणा भोळ्या भाबड्या जीवाचा विश्वासघात करू नका. मुलांनाही करू देऊ नका. ती निघून गेली. मीही दिल्लीला आलो. नव्यानं संसार, नोकरी, एकूणच सगळं आयुष्य सुरू झालं. पण माझ्या अंशोबात जो दुरावा निर्माण झाला होता तो कधीच भरून आला नाही. तिनं म्हटलंच होतं, एक स्त्री, एक पत्नी, एक बदफैली पुरुषाला, चारित्र्यहीन नवऱ्याला क्षमा करणार नव्हती. खरं तर मी तरी स्वतःला कुठं क्षमा करू शकलो होतो आणि रसिकाला तरी कुठं विसरू शकलो होतो. मी कुठलंच नातं प्रामाणिकपणे निभावलं नव्हतं. माझ्या मुलीच्या बाबतीतही तेच घडलं का याची मला भीती वाटत होती. माझा भूतकाळ, त्यातील घटना जणू या क्षणी माझ्याकडे उभ्या राहून खदखदा हसत होत्या. मी ताडकन उठलो. नाही, साक्षीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. मी तिच्याशी बोलतो, तिला समजावतो. माझी मुलगी आहे ती. माझं नक्की ऐकेल. तिनं नाही ऐकलं तर मी त्या रमणला जाऊन भेटेन, त्याच्या बायकोला भेटेन. पण खरं तर अशी वेळ येणारच नाही. साक्षीला सांगून काम भागेल. मी तिच्या खोलीच्या दाराशी पोहोचलो. हळूच बघितलं तर तिच्या मित्राशी व्हिडिओ चॅट करत होती. बोलण्यात रमणचं नाव ऐकून मी तिथंच थबकलो आणि आडूनच ऐकू लागलो. या वयात जे चालतं तेच. जोरात हसून साक्षीनं म्हटलं, तुला ठाऊक आहे ना ते विवाहित आहेत? ठाऊक आहे मला. तरीही तू? साक्षी, तुझा मित्र म्हणून सल्ला देतोय. जो माणूस स्वतःच्या पत्नीशी प्रामाणिक राहू शकत नाही तो कुणाशीही प्रामाणिक राहणार नाही. तुला केव्हाही डचू देतील ते. खदखदा हसली साक्षी. पुरुष मला सोडणार नाही, मीच सोडते पुरुषांना. दंभ होता तिच्या बोलण्यात. अरे, आता तो कोंबडा स्वतःच मरायला तयार आहे तर त्यात माझी काय चूक? त्याला बावळायला वाटतंय मी त्याच्या प्रेमात पार बुडाले आहे म्हणून. पण त्या मूर्खाला हे कळतच नाही की मी त्याचा वापर करते. त्याला वापरून मी पुढली पायरी गाठणार नाही. ज्या दिवशी तो, मी आणि माझं स्वप्न, माझी महत्वाकांक्षा यांच्यामध्ये येईल त्याच दिवशी मी त्यांच्यावर रेपची केस ठोकेन. तुला ठाऊक आहे, सध्या कोर्टात स्त्रियांनाच न्याय मिळतो.
माझ्या छातीत जोरदार कळ उठली आणि मी खाली कोसळलो. माझ्या कानात रसिकाचे शब्द घुमत होते. तुमच्या या नीच हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका. पण वारसा मुलांना मिळाला होता. कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.